बदलापूर अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी। दुसऱ्या प्रकरणात कल्याण कोर्टानं सुनावली कस्टडी। राज्यात लवकरच तिसऱ्या आघाडीची शक्यता। संभाजीराजे छत्रपती, आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते राजू शेट्टी एकत्र पाहणी दौरा करणार। या दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण। महायुतीचा सत्ता राखण्यासाठीचा प्लॅन तयार। तिन्ही पक्षांची रणनीती ठरली। जागा राखण्यासाठी अजित पवारांचा लागणार कस। जागा वाटपावर लक्ष। भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी। या प्रकरणी मोशीतून एका तरुणाला अटक। भोसरी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 90 ते 100 जागांवर तयारी सुरू। वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना ऑनलाईन बैठकीत सूचना। शिंदे गट अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढणार। जयंत पाटलांच्या विधानानं चर्चांना उधाण। अर्थ खात्याला नालायक म्हणणं धक्कादायक। गुलाबरावांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। पुण्यात क्षयरोगाचा वाढतं प्रमाण रोखण्यासाठी आता BCGची लस देणार। टीबी होण्याचा धोका असणाऱ्या 18 वर्षांवरील नागरिकांना देणार लस। शिर्डी साईबाबा संस्थानाचा अनोखा उपक्रम। रक्तदान करा, मोफत VIP दर्शन घ्या। भक्त निवास आणि मंदिर परिसरात रक्तदानाची सुविधा। नंदुरबारमध्ये 5 वर्षांनंतर सरासरीहून अधिक पाऊस। भूजल पातळीत वाढ। बोरवेल्समधून पाण्याच्या दाबानं मोटार आणि पाईप फेकले जातात बाहेर। अहमदनगरच्या कोपरगावात भर बस्तीत वळूंचा उच्छाद। वळूंच्या धडकेत दुचाकीवरील दोघे थोडक्यात बचावले। अंबानींच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेनेंची उपस्थिती। माधुरीसह इतरही अभिनेते अँटेलियामध्ये दर्शनाला।